लँड करतात आणि त्यावरून गेट नंबर डिसाईड होतं. सो म्हणून तुम्हाला गेट आधीच नाही माहिती पडत, त्याच्यासाठी तुम्हाला आणि मग ते पुढे पाठवत आहेत. आता पुढच्या याला जाईल. मध्ये बसून लईच भारी वाटलं. मम्मीच्या चेहऱ्यावरची तर स्माईलच जात नव्हती. नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आय एम जेन्युअनली सॉरी की मी अशा पद्धतीने ब्लॉग सुरू करते, बिकॉज आम्ही पहिल्यांदा विमान प्रवास करणार आहे आणि खूप जास्त एक्सायटेड होतो. त्या एक्साइटमेंटमध्ये मी ब्लॉग सुरू करतच राहून गेले. सो आय एम जेन्युअनली सॉरी. तर आता आम्ही चाललोय हैदराबाद टू कोल्हापूर बाय प्लेन. सॉरी. सो हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, खूप जास्त मोठं आहे. त्याच्यामुळं तिथं जसं नॉर्मली एअरपोर्टवर चेक इनसाठी किंवा तिकीट प्रिंट करण्यासाठी वेगवेगळे काउंटर्स असतात, तसं इथं नाही आहे. इथं सेल्फ सर्व्हिस सेंटर आहेत. तिथं तुम्हाला PRN टाकायचं आहे आणि त्याच्यामुळे PRN टाकल्यावर तुमचं तिकीट प्रिंट होऊन येतं. मग बोर्डिंग पास झाल्यावर आता आम्ही चाललो लगेज चेक करायला, बिकॉज आता सगळ्यात पहिला एअरपोर्टमध्ये एंट्री करणार. सो त्याच्या आधी लगेज चेक करणं हे फॉर सिक्युरिटी पर्पजसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून मग त्यांनी आता पहिलं लगेज चेक केलं आणि आमचा ID प्रूफ त्या सिक्युरिटी पोलीस ऑफिसरांना दाखवून आम्ही आतमध्ये गेलो. आणि जिथून आम्ही चेक इन केलं ना, आम्ही त्यांनाच विचारलं की कुठल्या गेटला जायचं आहे. मग त्यांनी आता आम्हाला सांगितलं की G गेटला जायचं आहे. मग आता आम्ही G गेटला चाललोय. खरं कसलं भारी आहे, म्हणजे लाईक खूप. आता आतमध्ये आल्यावरच आम्हाला असं वाटत आहे किती मोठे आणि किती सुंदर आहे. कसं वाटत आहे तुला मम्मी? हा, खूप मस्त, अगदी भारी. पहिल्यांदाच असं एअरपोर्टवर आले. जी आता इकडेच जी आहे. हा. जेव्हा मी बोर्डिंग पास काढला होता ना, त्याच्यामध्येच लगेज टाकलं होतं KGs कुठल्या सीट बरोबर जाणार. मग त्याबरोबरच आहे ना, मला लगेजचा सुद्धा बारकोड आला होता. मग त्या लगेजवर ते लावतात आणि आता ते चेक करत आहेत की किती किलो झाले आणि मग ते पुढे पाठवत आहेत. आता पुढच्या याला जाईल. थँक्यू. आता म्हणजे कसं आहे, 15 किलो तुम्ही लगेज पाठवू शकताय आणि 7 किलो तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकताय. म्हणजे 7 किलो आपण जी बॅग स्वतःकडे कॅरी करणार आहे ना, ते आता इथं सिक्युरिटी चेकअप होत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक गोष्टी एका कडेला काढून ठेवायला लागतात आणि बाकीच्या गोष्टी एका कडेला काढून ठेवायला लागतात. मग ते सगळं स्कॅन होऊन ज्या गोष्टी घेऊन जाऊ शकत नाही त्या गोष्टी ते काढून घेतात किंवा म्हणतात की नाही जाऊ शकत. आणि इथून बघा, हे असं 2-2 आहे ना, 2 ट्रॉलीमध्ये घेऊन जात आहेत. सो आता मी आता इथं एअरपोर्टला पोहोचलोय. आतमध्ये चेक इन केलं, सिक्युरिटी चेक इन झालं, लगेजचं केलं. तर लगेजमध्ये 15 किलो आणि आतमध्ये प्लेनच्या आतमध्ये 7 किलोपर्यंत अलाउड आहे. तर सगळं चेक इन तेन झाल्यावर आम्ही आलो आतमध्ये. तिथून आतमध्ये आल्यावर कुठल्या गेटला जायचं हे फिक्स नसतं, बिकॉज म्हणजे हे आधी फिक्स नाही होत, बिकॉज प्लेनच्या अवेलेबिलिटीप्रमाणे ते प्लेन त्या ठिकाणी लँड करतात आणि त्यावरून गेट नंबर डिसाईड होतं. सो म्हणून तुम्हाला गेट आधीच नाही माहिती पडत, त्याच्यासाठी तुम्हाला आधी 2 ते 3 तास, जर तुम्ही पहिल्यांदा येत आहे तर मेक शुअर तुमच्याकडे बफर टाईम असू दे. सो मिनिमम 2 ते 2.5 तास आधी यावं लागतं. बोर्डिंग आणि जर गर्दी जास्त असेल तर बोर्डिंग टाईमवर होणं गरजेचं असतं. चेक इनला खूप टाईम लागतो. त्याच्यामध्ये तुमचं वॉच काढायला लागतं, तुमचं बेल्ट काढायला लागतो, परत मग घड्याळ, वॉच, मोबाईल्स, लॅपटॉप, हे सगळे इलेक्ट्रॉनिक्स तुम्ही लगेजमध्ये नका ठेवू. इलेक्ट्रॉनिक्स असेल तर ते पुढे गेलं की प्रॉब्लेम होतो, मग ते काढायला लावतात. सो मेक शुअर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स सगळं प्लेनच्या आतमध्ये, जे तुम्ही हँड बॅग कॅरी करणार आहे ना, 7 किलोपर्यंत चालते, सो त्यात ठेवा तुम्ही. आणि मग तिथून चेक इन केल्यावर पुढे गेल्यावर एक हेल्प डेस्क सेंटर असतं, त्याच्यावर तुम्ही स्कॅन केलं ना तुमचं QR कोड, जे तुमच्या बोर्डिंग पासवर असतं, त्याच्यावर कळतं की तुम्हाला कुठल्या गेटला पोहोचायचं. सो आम्हाला 120 दाखवलं आणि आम्ही अगेन सेइंग की असं नाही म्हणू शकत की 120 आत्ता आहे म्हणजे नेक्स्ट टाइम पण कोल्हापूरलाच असेल तर 120 असेल. नो, इट्स नॉट लाईक दॅट. तर मी पण पहिल्यांदाच आली आहे, बट मी यूट्यूब आणि माझे फ्रेंड्स, माझ्या दादा, त्यांचे ज्यांनी येऊन गेलेत कलिग्स, त्यांना सगळ्यांना मी विचारून आले. सो आय एम नॉट ॲट प्रो, बट दिस इज आवर फर्स्ट टाईम. बट जेवढं माहिती आहे मी तुम्हाला सांगते आणि माझ्या एक्सपिरियन्सवरून हे होतं. आणि आमची फ्लाईट आहे 6:50ची आणि आम्ही घरातून निघालोय 3 वाजता. पोचलो मी अर्धा पाऊण तासात. मग चेक इन केलं, आता 4:30 वाजलेत. एवढं सगळ्याला करायला आम्हाला 1 तास गेला. आणि 6:50ची फ्लाईट आहे, तर बोर्डिंग 6च्या आधी म्हणजे
6:05ला क्लोज होतं. सो म्हणून आधीच लवकर पोचा. आणि प्रत्येक ठिकाणी गेट नंबर, तुमचं स्टेटस, तुमचं वॉकिंग किती टाइम आहे हे सगळं लिहिलेलं असं मी दाखवते तुम्हाला. येल्लो मध्ये लिहिलं ना तिथं गेट नंबर असतो. ह्याच्यामध्ये नीट दिसत नाहीये बट तिथं गेट नंबर असतो. तुमचं चेक इन कधी होणार आहे, लास्ट टाइम काय आहे, तुमचं स्टेटस आणि तुमची फ्लाईट कोणती आहे. So आता मी बोर्डिंग साठी इथं थांबलोय. आणि पप्पा इथे आहेत आणि ते जी ग्लास स्क्रीन दिसतीये तिथून तुम्हाला प्लेन बघू शकता तुम्ही. आता इथून दिसत नाही आहे बिकॉज आता लेट झालं, सॉरी अजून सकाळ आहे. सो त्याच्यामुळं ओके. सो स्टे कंटिन्यू गाईज, बघू आपण पुढं कसं काय आहे. आता ऑनबोर्डिंग सुरू झालंय. मग आता आम्ही आमचं जे बोर्डिंग पास आहे ते त्यांना दाखवणार आहे. आता इथे दाखवत आहेत आणि पुढं जी बस आहे ना, आय थिंक हा इथं बस आहे, त्या बसमध्ये बसायचं. मग त्यांना प्लेन जवळ सोडून येतात. थँक्यू. कसलं भारी वाटत आहे इथं, किती गार आहे बापरे. मसाला जागा नाही, पाठीमाग आहे की जागा. Yeah. Yes, I know. पर्सला चेन लावू. पप्पा तिथं बसा. अगं बसचं की तिथं. नसला तर आता काय करणार आहे. आपली बॅग आहे वाटतं बघ ती. Good morning. गुड मॉर्निंग. इंटरनॅशनल असं वाटत आहे ढगाचं चालू, इतकं भारी वाटत आहे हे. म्हणजे पोटात गोळा येत आहे बट त्याच्यापेक्षा जास्त भारी वाटत आहे. असं वाटत आहे कुठतरी स्वर्गात किंवा ढगाच्या वर आहे आपण. भारी दिसत आहे यार हे. प्लेन मध्ये बसून लईच भारी वाटलं. मम्मीच्या चेहऱ्यावरची तर स्माईलच जात नव्हती. मग आम्ही तिथून उतरलो, बसमध्ये बसलो. बसवाल्याने आम्हाला परत कोल्हापूरच्या एअरपोर्टवर सोडलं. मग तिथून ना पुढं आता हे जे इथून लगेज येणार आहे आमचं, मग ते आम्ही लगेज कलेक्ट केलं आणि तिथून आम्ही आमच्या घराला निघालो. तर असा होता आमचा पहिला विमान प्रवास. ब्लॉग इथंपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप 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 आभार.